Good morning, students. In previous lecture we have completed the mango crop, and today we are learning the next crop, that is the banana crop. So let's see the botanical name of banana, Musa paradisica and family Musaceae. Banana, you know that banana म्हणजे केळी. तर मँगो नंतर बनाना हे सुद्धा एक कमर्शियल मोठं क्रॉप आहे की जे आता आपण पाहतोय. सो बॉटनिकल नेम ऑफ banana is Musa paradisica and family Musaceae. So first we see the introduction about the banana. It has been originated in hot tropical region of Southeast Asia. So it is the first originated in Southeast Asia. दक्षिण पूर्व भागामध्ये दक्षिण पूर्व आशियामध्ये हा पहिल्यांदा हे क्रॉप सापडलेला आहे. इंडिया इज वन ऑफ द सेंटर ऑफ इट्स ओरिजिन. इंडिया इज द सेंटर ऑफ इट्स ओरिजिन. मोस्ट ऑफ द टाइम in India banana cultivation is more, so that's why it is the center of its origin. Area under banana cultivation in India is near about 2,22,000 hectare, and area under banana in Maharashtra state is near about 42,000 hectare. इंडियामध्ये जर आपण बनानाचं कल्टिवेशन पाहिलं तर 2,22,000 म्हणजे 22,000 हेक्टरवरती आपण बनाना कल्टिवेशन केलं जातं. आणि फक्त महाराष्ट्रात जर पाहायचं म्हटलं तर 42,000 हेक्टर एरिया हा बनानाच्या अंडर आहे. आउट ऑफ दिस एरिया ओनली इन जळगाव डिस्ट्रिक्ट ऑक्युपाईज हाफ एरिया दॅट इज नियर अबाउट 22,000 हेक्टर एरिया. इन महाराष्ट्र स्टेट जळगाव district occupies half area, that is 22,000 hectare. So it is the first district which is under the banana cultivation, ranks first. Then in India Maharashtra ranks third under banana cultivation, आणि भारतात पाहायचं म्हटलं तर महाराष्ट्र हा थर्ड रँकवरती आहे. Banana is second most important crop which is not seasonal. It is available throughout the year. बनाना इज अवेलेबल थ्रूआउट द. आपण वर्षभर पाहतो तर वर्षभर बनाना असतो. जसा मँगो हा सीझनल असतो, फक्त उन्हाळ्यात आपल्याला पाहायला मिळतो. तर तसं हा बनाना हा क्रॉप नाही आहे. तर बनाना हे वर्षभरातून आपल्याला पाहायला मिळतं. बनाना इज अ रिच सोर्स ऑफ एनर्जी अँड ऑल पार्ट्स ऑफ द बनाना और द प्लांट आर यूजफुल. सो इट इज द रिच सोर्स ऑफ एनर्जी. तुम्ही पाहिलं असेल बघा, पूर्वी इट इज ऑल्सो फ्रूट विच इज कॉल्ड ॲज पुअर्स, म्हणजे गरिबांचं फळसुद्धा असं बनानाला म्हटलं जातं. कारण जर ॲपल जर पाहायचे म्हटलं तर ॲपल आपल्याला महाग मिळतात. तर कुठेही पाहुण्याकडे वगैरे जाताना शक्यतो आपण बनाना येतो, कारण तर ते आपल्याला स्वस्त मिळतात आणि वर्षभरात ते कधीही आपल्याला अवेलेबल असतात. आणि इट इज अ रिच सोर्स ऑफ एनर्जी, आणि त्यातून आपल्या एनर्जीसुद्धा भरपूर मिळते. आपलं बनाना हे आपल्याला भूकसुद्धा भरपूर वाढवतं, त्यामुळं ते आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे. सो इट इज अबाउट दी banana. The next point is soil. It can be grown in almost all types of soil, but the best soil is it should be deep, porous, well drained and containing more humus. The soil should be moisturized, retentive, and pH of soil should be in between 6 to 7.5. सो बनाना कॅन बी ग्रोन इन ऑल टाईप्स ऑफ सोईल. कुठल्याही प्रकारे किंवा कुठल्याही एरियामध्ये बनानाची क्रॉप चांगल्या प्रकारे वाढू शकतात. बट द बेस्ट सॉईल शुड बी वेल ड्रेन. कुठल्याही क्रॉपसाठी पहिल्यांदा सॉईल ही वेल ड्रेन असली पाहिजे. पोरस, इट शुड बी डीप अँड पोरस असली पाहिजे. अँड कंटेनिंग मोर ह्युमस. जे ह्युमस आहे तर त्या सॉईलमध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त प्रमाणात असलं पाहिजे. म्हणजे आपण त्याला ऑर्गॅनिक मॅन्युअर असं म्हणतो किंवा ऑर्गॅनिक खत म्हणतो, की ज्याच्यामुळे जमीन अगदी सुपीक असते. तर ते ह्युमस कंटेनिंग त्याच्यामध्ये जास्त असलं पाहिजे. दी सॉईल शुड बी मॉइश्चराइज रिटेंटिव्ह अँड तर पाणी तग धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा त्याच्यामध्ये जास्त असली पाहिजे. आणि रिटेंटिव्हसुद्धा झालं पाहिजे, म्हणजे पाणी पर्क्युलेटसुद्धा त्याच्यामधून जमिनीतून झालं पाहिजे. सो दी pH ऑफ सॉईल शुड बी इन बिटवीन 6 to 7.5. तर त्याचा pH किती असला पाहिजे, साधारणतः सामू त्याचा 6 ते 7.5. Then next point is climate. It requires hot and humid climate. Banana is a subtropical fruit crop, so it requires hot and humid climate. It can be damaged by frost and strong winds. Very high temperature and heavy rainfall are ideal for
banana cultivation. The range of temperature should be in between 10 to 40 degrees Celsius. So it requires hot and humid climate, but it damaged by the frost अँड स्ट्रॉंग विंड्स. कारण त्याचं जे स्टेम आपण बनानाचं पाहिलं असेल तर ते हॅलो असतं बऱ्यापैकी, त्यामुळे जास्त वादळामध्ये किंवा पावसामध्ये तर ती बनानाचं जे ऑर्चिड असेल तर कोलॅप्स होऊ शकतं. सो त्याच्यामुळे जर असं एखादी आपत्ती आली असेल, एन्व्हायरमेंटल कंडिशन जर तशा झाल्या तर त्याच्यामुळे आपल्या बनानाचं नुकसान होऊ शकतं. सो वी हॅव टू प्लांट दी सम विंड ब्रेक्स अराउंड दी बनाना क्रॉप. मग त्यासाठी आपल्याला काही विंड ब्रेक्स आपल्या बनानाच्या ऑर्चिडच्या भोवती जर प्लांट केले तर त्याचं प्रोटेक्शन होऊ शकतं. इट रिक्वायर्स व्हेरी हाय टेम्परेचर अँड हेवी रेनफॉल. जसं कोकणामध्ये आपण पाहतो आंब्यासाठी सुद्धा जास्त रेनफॉल आणि हेवी टेम्परेचर असेल, हाय टेम्परेचर असेल तर त्याला चालतं. तर त्याचप्रकारे बनानाला सुद्धा अगदी हाय टेम्परेचर आणि हेवी रेनफॉल चालतो. इट इज आयडियल फॉर इट्स कल्टिवेशन अँड दी कॉमन रेंज ऑफ टेम्परेचर शुड बी इन बिटवीन 10 to 40 degrees Celsius. अप टू 10 degrees Celsius इट कॅन टॉलरेट टेम्परेचर अँड अप टू 4 degrees Celsius ते टॉलरेट करतं. तर so it is the range of the temperature. Then next point is the varieties. So there are the different varieties of banana. Basrai dwarf, Basrai is a dwarf variety of banana. म्हणजे जे काही आपण उंच झाडापैकी असतं, बऱ्यापैकी बनानाची झाडं ही मध्यम लेवलची असतात किंवा मध्यम उंचीची असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा अगदी छोट्या उंची झाड म्हणाल तुम्ही तर त्याला आपण बसराई असं म्हणतो. सो बसराई इज द डॉर्फ व्हरायटी, म्हणजे अगदी बुटकी व्हरायटी असते. देन सफेद वेलची, लाल वेलची, रेड बनाना, सोनकेल, श्रीमंती, G9, राजेली, हिराचल, बॉम्बे ग्रीन, पुवन, चंपा etc. So these are the all varieties of banana. G9 is a tissue culture variety of banana. बघा बऱ्याच वेळा तुम्ही G9 ती व्हरायटी बघता, अगदी लांब केळ असतं आणि मोठं असतं. देन नेक्स्ट पॉईंट इज दी प्रोपगेशन. सो बनाना इज प्रोपगेटेड बाय सकर्स. पण तुम्हाला मी सांगते बनाना इट इज कॅन ऑल्सो बी प्रोपगेटेड बाय सीड. पूर्वीच्या काही बनाना हे सीडनी प्रोपगेट केले असतात. कारण तुम्ही जर देशी केळी पाहिली असतील तर देशी केळीमध्ये एक काळं बी असतं बघा. शक्यतो आपली जी दुसरी आपण व्हरायटीची बनाना बघतो त्याच्यामध्ये आपल्याला ते बी पाहायला मिळत नाही, तर देशी केळ्यामध्ये हे बी आपल्याला पाहायला मिळतं. सो इट कॅन बी प्रोपगेटेड बाय seed but it is very difficult, so banana is propagated by suckers. So what is by suckers? We have already seen in 11th standard. So suckers is the part of that plant or it is grown from that roots from the ground level. म्हणजे जमिनीच्या खालून ते फुटवे वाढतात, त्याला आपण मराठीत फुटवे असं म्हणतो. तर जमिनीच्या खालून त्याच्या रूटला ते फुटवे वाढतात आणि जमिनीच्या वर येतात, तर त्यालाच आपण सकर्स असं म्हणतो. देर आर 2 types ऑफ सकर्स नेम्ड सॉर्ट सकर अँड वॉटर सकर. सो देर आर दी 2 types ऑफ सकर. दॅट इज फर्स्ट इज सॉर्ट सकर अँड सेकंड इज वॉटर सकर. दी सॉर्ट सकर्स आर विगरस इन ग्रोथ. दी लीव्स ऑफ सॉर्ट सकर्स आर लाईक सॉर्ट दॅट इज टॅपरिंग टुवर्ड्स दी टिप. जे सॉर्ट सकर्स आर विगरस इन ग्रोथ, अगदी त्याची वाढ अगदी खूप चांगल्या प्रकारे भरभराटीने होते. आणि त्यांची पानं बघितली असेल तुम्ही, बनानाचं जर झाड तुम्ही निरखून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याची पानं टॅपरिंग टुवर्ड्स दी टिप, म्हणजे अगदी त्यांच्या टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात. दॅट इज दी सॉर्ट सकर प्लांट. बट दी लीव्ज ऑफ वॉटर सकर आर ब्रॉड ॲट द टिप. पण जर वॉटर सकरची पानं पाहायची म्हटलं तर दे आर ब्रॉड ॲट द टिप. जसं बनानाचं पानं निमुळती होत जातात शेंड्याकडे, तसं होत नाही, तर त्यांचे ब्रॉड ॲट दी टीप असतात. अँड ऑल्सो दे आर स्लो इन ग्रोथ. आणि त्यांची ग्रोथसुद्धा फार स्लो असते, अगदी खूप वेळ लागतो त्यांचा ग्रोथ व्हायला, तर त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे वाढत नाही. दे आर स्लो इन ग्रोथ. देन दी स्वॉर्ड सकर्स आर लेट बिअरर्स बट यील्ड इज हाय. पण स्वॉर्ड सकर्स आर लेट बिअर्स, त्यांचा जरी व्हिगरस ग्रोथ असेल तर त्यांची व्हिगरस म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगल्या प्रकारे होते आणि दे आर लेट बिअरर बट यील्ड इज हाय. जरी ते लेट बिअरर असेल तर त्यांचं यील्ड हे चांगल्या प्रकारे मिळतं आपल्याला. बट इन केस ऑफ फ्रूट वॉटर सकर्स दे आर अर्ली बिअरर. त्यांचं फळ अगदी आपल्याला लवकरात लवकर मिळू शकतं, बट यील्ड इज व्हेरी लेस. सो दॅट्स वाय इन केस ऑफ सॉर्ट सकर्स दी सुडोस्टेम इज स्ट्रॉंग. In case of short sucker, pseudostem is strong, but in water sucker it is very weak. So because of all these reasons short suckers are preferred and banana is also preferred. So, okay, short suckers are preferred. So
because of all these reasons, we have prefer the स्वॉट सकर. जर स्वॉट सकरचं आपण नाही वापरले तर वॉटर सकर समजा वापरले तर वॉटर सकरचे सुडोस्टेम हे अगदी खूप हॅलो असतात आणि ते वादळामध्ये किंवा जास्त पावसामध्ये टिकू शकत नाही. तर हे एक मेन कारण आहे त्याच्यामध्ये की दॅट्स वाय आपण स्वॉट सकर हे यूज करतो. अँड आल्सो बनाना इज प्रोपगेटेड बाय रायझोम्स अँड टिश्यू कल्चर. नवडे टिश्यू कल्चरने सुद्धा आपण बनानाची रोपं बनवू शकतो. आणि रायझोम्स म्हणजे आपण कंदमुळं म्हणतो, तर जमिनीच्या खालचा जो पार्ट वाढतो त्याचाच एखादा तुकडा घेऊन सुद्धा आपण त्याची रोपं बनवू शकतो. सो इट इज ऑल अबाउट दी प्रोपगेशन ऑफ बनाना. देन नेक्स्ट point is difference between the sword sucker and water sucker. Many times this difference is asked in our board exam for 2 marks. So it is very important difference. You have to recite this difference like on and off year. जसं तुम्ही ऑन अँड ऑफ इयर मधला डिफरन्स पाठ केला असेल तर तसंच हा डिफरन्स तुम्हाला पाठ करायचा. आणि जे काही तुमचे डिफरन्स लिहिलेले आहेत तर त्या डिफरन्समध्ये सुद्धा तुम्ही ॲड करून याला ठेवा किंवा लिहून ठेवा तिथे. सो फर्स्ट पॉईंट इन स्वॉट सकर इज द लीव्ज आर टॅपरिंग टुवर्ड्स दी टीप. म्हणजे त्याची पानंही निमुळती होत जातात टोकाकडे. आणि इन वॉटर सकर द लीव्ज आर ब्रॉड ॲट दी टीप. त्याची पानंही ब्रॉड असतात. देन सेकंड पॉईंट, they are vigorous in growth. In sword sucker they are vigorous in growth and in water sucker they are slow in growth. ते अगदी फार कमी किंवा हळू गतीने वाढत असतात. In sword sucker they are late bearer but in water sucker they are early bearer. Then next point, although they are late bearer yield is high. जरी आपण sword sucker late bearer असेल तर yield is high. But in water sucker, although they are early bearer, but yield is less. Next point in sword sucker, pseudostem is strong. Here is pseudostem is strong, but in water sucker, pseudostem is weak. And last point in difference, sword suckers are commonly used for propagation. Most of the time आपण sword sucker हे यूज करतो फॉर प्रोपगेशनसाठी. अँड वॉटर सकर्स नॉट यूज्ड फॉर दी प्रोपगेशन. वॉटर सकर्स आपण वापरत नाही. सो जरी तुम्हाला विचारलं असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह मला एखाद्या वेळेस विचारलं असेल बनाना इज प्रोपगेटेड बाय डॅश डॅश. सो बनाना इज प्रोपगेटेड बाय स्वॉट सकर. तुम्ही नुसतं सकर जरी लिहिलं तरी ते उत्तर बरोबर असणार आहे. पण इट शुड बी परफेक्ट वेन यू राईट दी स्वॉट सकर. Okay, today we stop here. I hope you understand the banana, its introduction, its soil, climate, varieties and propagation. Today's assignment is you have to write these all notes in your paper first notebook. Okay, thank you.